आपल्याला लक्षात असेल की जेव्हापासून जी-एस-टी कायदा या देशात आला आणि या जी-एस-टी कायदा हा एका हत्तीप्रमाणे जसा चिखलात फसतो आणि हत्तीला किती काढायला गेलं तर ते निघू शकत नाही आणि त्याचा मृत्यू त्याच्यामध्ये होतो, तसंच हा जी-एस-टी जो 15 ऑगस्ट 2017ला देशाला खऱ्या अर्थानं जसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण मध्यरात्री आपण स्वातंत्र्याचा जयघोष केला होता, रोषणाई केली होती, तशीच 15 ऑगस्ट 2017ला नरेंद्र मोदीजींनी जी-एस-टी कायदा लागू झाल्यानंतर या पद्धतीचं मध्यरात्री रोषणाई करून त्याचं स्वागत केलं. देशाच्या जनतेला वाटलं की हा कायदा देशाच्या गोरगरिबांनी सर्वसामान्याला न्याय देणारा असेल, पण तो कायदाच खऱ्या अर्थानं या देशाच्या शेतकऱ्यांसाठी, या देशाच्या सामान्य आणि गरीब लोकांसाठी हा विध्वंसक ठरलेला आहे. आपण पाहिलं असेल की फसाई कायदा आलेला आहे या जी-एस-टीमधला. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला बाजारातून खुलं तेल घेता येणार नाही, तिखट घेता येणार नाही, खुलं तांदूळ घेता येणार नाही, खुलं गहू घेता येणार नाही, कुठलीही वस्तू खुली घेता येणार नाही. कारण की त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये असं केलेलं आहे की त्याच्यावर दंडात्मक 50,000चा दंड, 1,00,000चा दंड आणि वेळेला तर जन्मठेपेची शिक्षा त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये केलेली आहे. या पद्धतीचं हिटलरापेक्षा भयानक कायदे या देशामध्ये आणले आणि ते लपवण्यासाठी, आतून आपल्या मित्रांना मदत करण्यासाठी आणि लोकांना या सगळ्या गोष्टीकडून डायव्हर्ट करण्यासाठी नॅशनल हेराल्ड जे पेपर होतं, जो देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण त्याचा सहभाग राहिला, तो काँग्रेसने त्याची सुरुवात केली आणि आज सोनिया गांधी, राहुल गांधीवर त्याच पेपरच्या माध्यमातून खोटे आरोप लावून केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार EDIचा वापर करून त्यांना त्रास देते आहे. आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून केंद्राच्या या हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि प्रदेश पातळीवर काँग्रेसचे आणि सर्वसामान्य लोकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात. राणा, आज उद्धव ठाकरेंनी 2 दिवसासाठी एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये म्हटले की शिवसेना जरी संपवायचा प्रयत्न झाला तरी सुद्धा आता जो पालापाचोळा आहे तो पालापाचोळाच राहील आणि मूळ शिवसेना ही कायम राहील, बाळासाहेबांचे विचार कायम राहतील. राहिलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कारण की ज्या उद्देशाने बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची निर्मिती केलेली होती आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्या पक्षाला त्या पद्धतीचं लोकांनी सन्मान केला, डोक्यावर घेतलं, पण तो पक्षच आता भारतीय जनता पार्टीने संपवायला घेतलेला आहे. ज्या पद्धतीची जी परिस्थिती आपण पाहतोय, जो गट निर्माण करून त्या गटाला ताकद कशी देता येईल याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय शिष्टमंडळाने सुरू केलेला आहे. तर त्याचे परिणाम पुढं काय होतील त्याच्याबद्दलची वाच्यता मी आता करणं ते चुकीचं ठरेल, पण ते भयावह दिसतं आहे मला जे काही दिसतं आहे ते. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेला निश्चितपणे ताकद मिळावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्यांनी म्हटलंय की जेव्हा मी आजारी होतो, जेव्हा माझे हातपाय हलत नव्हते, त्याच वेळी अशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि मी तशी परिस्थितीत राहावं यासाठी काही लोक देव पाण्यात टाकून बसले होते. असेल, कारण की जी काही परिस्थिती त्या काळातली होती, तो कोरोनाचा काळ, कोरोनाच्या नंतरची जी काही परिस्थिती उद्धव ठाकरे साहेबांची झालेली होती, अनेक लोक तर ते आता मुख्यमंत्री राहणार नाही अशा पद्धतीचं बोललं जात होतं. भारतीय जनता पार्टीकडून तर त्यांच्या प्रदेश नेत्यांकडून त्यांच्यावर त्यावेळेस टीका केली जात होती. तेवढंही आपण तेही शब्द या निमित्तानं जनतेला आठवलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम ते सांगतो आहे की त्यांच्याबद्दलचं वाईट बोललं जात होतं, म्हणजे त्यांच्या प्रदेश नेत्यांकडून वाईट बोललं जात होतं आणि त्यांनी जे वाक्य बोललेलं आहे त्याच्यात सत्यता असू शकतं. काल काँग्रेसचे 4 खासदार संसदेमध्ये निलंबित करण्यात आले.
महागाईच्या आणि GSTच्या विरोधात काँग्रेसनी काल लोकसभेमध्ये मोदी सरकारला धारेवर पकडलेलं होतं. आम्ही सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं GSTवर चर्चा व्हावी सभागृहामध्ये आणि अग्निपथवर चर्चा व्हावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू आहे. पण केंद्रातलं सरकार बाहेर बोलतो की आम्ही चर्चेला तयार आहोत, पण सभागृहामध्ये जे काही प्रोसिडिंग मी रोज बघतो त्या प्रोसिडिंगमध्ये असं दिसतं की सरकार त्याच्यातून पळ काढत आहे आणि गोंधळात बिलं पास करते आहे आणि गोंधळात बिलं पास करून देशाच्या लोकांशी धोका करण्याचं काम केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदी सरकार करते असं पाहतो आहे. आणि काँग्रेसची लढाई काय निलंबित केलं म्हणजे त्यांनी काय करावं, त्यांना पूर्ण 5 वर्षासाठी केलं तरी काय हरकत नाही, कारण की काँग्रेस या देशाच्या जनतेबरोबर आहे, गरिबांबरोबर आहे, शेतकऱ्यांबरोबर आहे, बेरोजगारांबरोबर आहे आणि हा देश संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर पुन्हा उभा व्हावं ही स्वप्न साकार करायचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. जशी पारतंत्र्यात लढाई लढली तीच लढाई आजही काँग्रेस गलीपासून तर संसदेपर्यंत लढते आहे आणि म्हणून ही लढाई हे आवाज दाबण्याचा प्रयत्न काल नरेंद्र मोदीच्या सरकारने लोकसभेत केलेला आहे. मैं हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से आज राज्य भर में आप लोगों का आंदोलन है, एक बार फिर सोनिया गांधी जी को बुलाया गया है ईडी कार्यालय में, किस तरह से पहुंचे? आपने देखा होगा कि 15 अगस्त 2017 में नरेंद्र मोदी जी ने GST कानून लाया और उसका एक बड़ा एक अध्याय शुरू करने के नाम से जिस तरह से हम लोगों ने आज़ादी की लड़ाई जीतने के बाद 15 अगस्त 1947 में हमने पूरे देश में रोशनाई की थी, उसको सेलिब्रेट किया था, उसी तरह नरेंद्र मोदी जी ने 15 अगस्त 2017 को संसद में उस समय GST को सेलिब्रेट किया था आधी रात को. देश के लोगों को सब लगा कि बहुत अच्छा कानून लाया होगा जिससे देश की जनता का उत्थान होगा, किसानों का उत्थान होगा, और जो वादे मोदी जी ने किए थे उसमें ये कानून में पूरे हो गए, ऐसा विश्वास उस समय देश की जनता को लगा. आज मैं आपको बता रहा हूँ कि एक फसाई कानून उसमें है. उसमें जैसे हम लोग अनाज के बारे में बात करेंगे, जैसे तेल है तो तेल दुकान में चिल्लर बिकता था, वो बेचने के लिए गेहूँ हो, चावल हो, इनको भी बेचना हो तो पैकिंग में बेचना पड़ेगा. अगर जो लोगों ने इसको बेचा और जिसने ख़रीदा तो उसके ऊपर 1 लाख तक उसके ऊपर दंडात्मक कार्रवाई की जाएंगी और उसको उसमें अगर ये हुआ तो उम्र कैद भी होंगी. ऐसे उस कानून में प्रावधान किया. वो कानून लागू हो गया देश में, कई लोगों को पता नहीं, इसलिए मैं इस माध्यम से आपको बता रहा हूँ. और हर चीज़ें आपने जो छोटी मोटी चीज़ें हो तो भी वो पैसे से नहीं खरीदते हुए आपको बैंक के व्यवहार से ख़रीदना पड़ेगा. तो आप 10-15 हज़ार रुपये की बार खरीदी कर ली तो वो खरीदी भी सुबह अपने को रिकॉर्ड पे लगेगी. आपको पता होगा कि हमारे जो बच्चे हैं जो पढ़ते हैं उनको लगने वाली किताबें हो, कॉपीज़ हो, पेंसिल हो, रबर हो, इसके ऊपर भाई 12% GST लगा हुआ है. इसके ऊपर भी 12% GST लगा है. यानी सभी चीज़ों के ऊपर. जैसे हम हिंदू की बात करते हैं, आपने देखा होगा कि श्रावण जब शुरू हुआ पहले ही सोमवार को दूध के ऊपर GST लगा. तो ये भगवान शिव जी को हमारी श्रद्धा हिंदुओं की कि हम उसको दूध चढ़ाते हैं. अब उसमें भी भगवान शिव जी को भी दूध अगर चढ़ाने का हो तो उसके लिए भी नरेंद्र मोदी जी ने, बीजेपी ने, आपको दूध भी चढ़ाना हो तो GST वाला ही दूध चढ़ाना पड़ेगा, ऐसी व्यवस्था बनाई है. तो मेरा ये कहना है कि जो हिंदू के नाम से, मुसलमान के नाम से, धर्म के नाम से जो राजनीति करने वाले लोगों को आज देश के लोगों को लूटने का काम शुरू हुआ है, वो सब बातों को छुपाने के लिए जिस नेशनल फ्रंट ने इस देश की आज़ादी में सबसे बड़ा योगदान उसका रहा है, जो लोगों तक अंग्रेज़ों के जो अत्याचार के विरोध में लोगों तक मालूमात देने वाला पेपर की जो रक्षा आज सोनिया जी और राहुल जी कर रहे हैं, उसी पेपर के नाम से बदनामी करने का काम नरेंद्र मोदी जी की केंद्र की सरकार ईडी के माध्यम से कर रही है. और इसलिए कांग्रेस पूरे देश में सत्याग्रह से महात्मा गांधी के विचारधारा के आधार पर आंदोलन कर रही है. आज तालुका में, जिला में और प्रदेश में
इस तरह का आंदोलन की ये प्रक्रिया रहेंगी और जब तक सोनिया जी ईडी के इसमें रहेंगे तब तक हम लोग वहाँ बैठे रहेंगे। सर, आदित्य ठाकरे के जितने भी डेवलपमेंट्स के काम थे उसको रिव्यू करने की ऑर्डर्स दिए गए हैं, ये जो सरकार है उसकी तरफ से, किस तरह से देखते हैं? देखो, जो ये सरकार जो है, जो महाराष्ट्र में जो बनी हुई सरकार जो है, ये सरकार असंवैधानिक सरकार है और असंवैधानिक व्यवहार के साथ ही वो उसका कामकाज शुरू हो चुका है। 2 लोगों की सरकार है और ये वो असंवैधानिक है। और जितने भी महाविकास आघाड़ी की सरकार ने जो काम की शुरुआत की थी, जो लोकोपयोगी थी, उस सभी कामों को रोकने का काम उन लोगों ने शुरू किया है। महाराष्ट्र में बाढ़ के वजह से 9 लाख हेक्टेयर के ऊपर किसानों की ज़मीन जिसमें फसल अब बची नहीं है, उनका ये साल बर्बाद हो चुका है। दुष्काल की स्थिति है, दुष्काल जारी नहीं करना, और राज्य में लोग मर रहे, बाढ़ में बिजली गिरने से मर रहे हैं, लोगों की कनेक्टिविटी ख़त्म हो चुकी है। सरकार का उसके ऊपर ध्यान नहीं, पिछले सरकार के काम पे ब्रेक लगाने का। और इस तरह का ये महाराष्ट्र के इतिहास में पहली बार इस तरह की ओछी राजनीति जो हो रही है, ये भाजपा प्रणीत ईडी सरकार की, ये महाराष्ट्र की जनता इनको सबक सिखाएगी। आदित्य ठाकरे पर कहीं ना कहीं दबाव बनाने की कोशिश करी, साजिश का हिस्सा बनाने की कोशिश किया जा रहा है। देखो, साजिश, काम को ब्रेक लगाना, उसमें साजिश क्या है? झूठे आरोप लगाना बीजेपी की खासियत रही है, तो आदित्य ठाकरे पे झूठे आरोप लगा सकते हैं, तो उसमें कोई बड़ी मुश्किल की बात नहीं है। सब झूठे आरोपों को लड़ने की ताकत आदित्य ठाकरे में है। एक पर मुद्दा जिस तरह से उद्धव ठाकरे का इंटरव्यूज आया, उन्होंने अपने बातों में साफ कहा कि जिस वक्त तो बीमार थे उसी दौरान इस पूरी साजिश रच दी गई थी, उन्हें हटाने की कई तरह की बातें उन्हें सुनाई दी थी, सामने आई थी, लेकिन उन्होंने रिएक्ट नहीं किया था, बल्कि पावर दिया। आज वही कुर्सी छीनने पे लगे हुए। हो सकता है, क्योंकि उस समय जब उनकी तबीयत ठीक नहीं थी तो भाजपा के प्रदेश के कुछ नेताओं की जो बयानबाजी थी, वो बयानबाजी बहुत बुरी थी, क्योंकि वो महाराष्ट्र के संस्कृति में नहीं आती है। हम लोग, हमारा विरोधक भी हो, अपोजिशन वाला भी हो, तो उसके स्वास्थ्य के लिए हम लोग प्रार्थना करते हैं। लेकिन उस समय में बीजेपी के वरिष्ठ नेता, प्रदेश के नेता इस तरह से उद्धव ठाकरे जी के बारे में गंदी बातें करते थे, तो आज उद्धव जी ने कहा है तो बात में कुछ असलियत होगी। एक दुसरा मुद्दा आहे ना की ज्या पद्धतीनं विकास कामांवरती स्थगिती आणली जाते, राष्ट्रवादी काँग्रेस या संदर्भात कोर्टात जायची तयारी होती, कारण की जी कामं 2021 साली ज्याची वर्ल्ड पावडर निघाली अशा कामांना सुद्धा स्थगिती दिली जाते आणि त्यात जवळपास हजारो कोटींचा हा विषय आहे। तर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? काँग्रेस सुद्धा अशा पद्धतीने कोर्टात जायची तयारीत आहे। 2 गोष्टी आहे याबद्दलची भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही सुरुवातीलाच मांडलेली आहे। आम्ही सांगितलं की विरोधी पक्षातले म्हणजे महाविकास आघाडीचे सगळ्या लोकांशी आमचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणजी बोलतील आणि या पद्धतीचं जे काम चाललेलं आहे याला थांबवलं पाहिजे। वेळाला राज्यपालाला आणि वेळाला तर कोर्टामध्ये जाण्याची भूमिका ही काँग्रेसने पहिलेच मांडलेली आहे। आम्ही स्वतंत्र ही लढाई नाही तर महाविकास आघाडी लढावी ही भूमिका काँग्रेसने पहिलेच मांडलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना एकटं जायचं असेल तर आम्ही पण कोर्टात जाऊ, कारण की जनतेच्या विकास कामाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये ही लढाई काँग्रेस पण लढेल। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।